आणि त्याच्यामुळे असं आहे की होऊ शकलं नाही मंत्रिपद. मला कधी वाईट वाटलं नाही. अशा तऱ्हेचे ॲडजस्टमेंट करून मंत्रिपद घेणं हा काय उद्देश नाही. पण मंत्रिपद हे सर्वसामान्य लोकांसाठी असतं. जे लोक खोके वगैरे असं काय ओरडतात त्यांनी एक जाणून घेतलं पाहिजे की हे नेमकं उलटं आहे. आमच्यापैकी कोणी 1 रुपया सुद्धा घेतला नाही. आम्हाला मंत्री करताना 1 रुपया सुद्धा शिंदेसाहेबांनी घेतला नाही. परंतु पूर्वीच्या आमच्या नेत्यांनी मात्र पैसे मागितले होते. ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामुळे खोके कोण गोळा करतं हे लोकांनी ओळखलं पाहिजे. शेवटी जर आम्ही एवढं मोठी श्रीमंती सोडून ज्यावेळेला राजकारणामध्ये येतो त्यावेळेला गोरगरीब जनतेसाठी आलेलं असतं आणि आमची स्वप्न ही गोरगरीब जनतेसाठी असतात. आणि मला काय ते जे म्हणत होते की गद्दार वगैरे हे ऐकण्याची आम्हाला सवय नाही. मुळात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्यांना एवढे मोठे नेते असून साधी हॉटेलमध्ये जागा मिळत नव्हती. त्यांच्या गाडीमध्ये त्यांना पेट्रोल मिळत नव्हतं. एवढा पकड ही राणेसाहेबांची सिंधुदुर्ग जिल्ह्यावर होती. पूर्वी त्यांनी बाळासाहेबांसाठी खूप काम केलेलं आहे. भले त्यांचा आणि माझा वाद झाला असेल परंतु तो आमच्या प्रत्येकाच्या विचारसरणीबद्दल वाद होता की एका तत्वासाठी झालेली ती लढाई होती. त्याच्यामध्ये या लोकांचा काही संबंध नव्हता. तरी पण एकदा पराभूत झाल्यानंतर त्यांना कशा तऱ्हेने बोललं गेलं हे खरं तर कोकणी जनतेला पटणार नाही. कारण आम्हाला शेवटी आमच्या नेत्यांचा अभिमान असतो. सावंतवाडीमध्ये येऊन माझ्याबद्दल काहीतरी बोलले तर ते सावंतवाडीची जनता सहन करत नाही. कारण आम्ही आमचं आयुष्य त्या जनतेसाठी घालवलेलं आहे आणि कुठल्या निस्वार्थीपणे आम्ही जनतेची सेवा केलेली आहे. मी पूर्वीपासून आमदार होतो. मला उद्धवसाहेबांनी आमदार केलं का? उलटं माझ्या लढाईमुळे त्यांचा एक खासदार आणि एक आमदार निवडून आला. जवळजवळ 1,10,000 मतं एका वेळेला शिवसेनेची वाढली. परंतु आम्ही कोणासाठी शिवसेनेबरोबर आलो? बाळासाहेबांच्या विचारासाठी आलो. आज तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडले, तुम्ही काँग्रेसच्या बरोबर गेला. मग तुम्ही कसं मराठी माणसांचं हित करणार आहे? कसं तुम्ही हिंदुत्व राखणार आहे? की जे राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पदोपदी अपमान करतात त्यांना तुम्ही जाऊन मिठी मारणार असाल तर ते आम्हाला मान्य नाही. हे वेळोवेळी सर्व लोकांनी बोलून दाखवलेलं आहे. तरी पण सत्तेपोटी आपण जर आपली तत्त्व सोडायची असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.